लोकांसमोर मी माझ्या भावना व्यक्त केल्या तरी त्या पुरेशा नाहीये. संतोषला त्याने जे केलं त्याची शिक्षा मिळणारच आहे, पण यात फक्त संतोष दोषी नाहीये, यात माझा दादा पण दोषी आहे. तोही दोषी आहे. दादा, 40 वर्षांपूर्वी जेव्हा मी प्रेमविवाह केला, माझं माहेर माझ्यासाठी कायम तुटलं. तू चिडलास, रागवलास, पण तुझा तो राग मान्य होता मला. तू तुझ्या भावनांची प्रामाणिक होतास तेव्हा, त्यात खोटेपणा नव्हता. मला माहित होतं मी तुला घरच्यांना दुखावलंय, पण त्यानंतर तू जे करत गेल्यास तो गुन्हा आहे. 40 वर्ष ती एक गोष्ट मनात बांधून ठेवलीस तू, आणि त्या एका कारणापायी तू या ना त्या कारणावरून माझ्या नवऱ्याचा अपमान करू पाहतोस. नाही, अपमान करतोच आहेस. नाही दादा, आता तर तू खूप मोठी चूक करतोयस. यांचा अपमान करण्यासाठी त्यांचाच मुलगा हाताशी धरतोयस. आणि तुला हवंय काय तर फक्त एवढंच की मी तुझ्यासमोर हात जोडून कबूल करावं की दादा, हो तू बरोबर होतास, मी चुकले. यांच्याशी लग्न करण्याचा माझा निर्णय चुकला, पण नाही, तो क्षण कधीच येणार नाही. माझा निर्णय कधीही चुकला नव्हता. नाही दादा, तुझं ते स्वप्न स्वप्नच राहणार आहे. माझा निर्णय चुकीचा नव्हता आणि नाही. मी माझ्या संसारात कायम सुखी, समाधानी आणि आनंदी होते आणि आहे. मला खोटं सिद्ध करण्यासाठी तू जे करतोयस ते मात्र पाप आहे. अनेक वेळा तुला समजावून सांगितलंय मी, पण तू ऐकत नाहीयेस. तुला ती गोष्ट कळत नाहीये. तुला हात जोडून सांगितलं, प्रेमाने समजावून सांगितलं, पण जर तुला माझ्या प्रेमाची भाषा कळत नसेल तर आता तुझी चूक तुला खडसावून सांगण्याची वेळ आली आहे. हॅलो, सॉरी जानू, आय एम रिअली सॉरी. मला माहित नव्हतं त्या पेनला बघितल्यावर तुला इतका त्रास होईल. त्या पेनला बघून तुला इतका त्रास होतोय म्हणजे ट्रॉमा खूप खोलवर बसलाय तुझ्या मनात. आय फील आपल्याला त्यासाठी काहीतरी करायला हवं. एका सायकॅट्रिस्टला कन्सल्ट करूया, ओके? जानू, जर तू खरंच नाटक करत असशील तर सायकॅट्रिस्टचं नाव ऐकून तू नक्कीच घाबरशील आणि डॉक्टरांकडे जायला नकार देशील. हो चालेल, जाऊयात आपण सायकॅट्रिस्टकडे. खरंच जाऊयात. नाही, मला पण जायचंच होतं. काय ना, गेले काही दिवस ना, म्हणजे मी सांगणारच होते तुम्हाला, पण आता सांगते. माझ्या डोळ्यासमोर अशी चित्र विचित्र दृश्य येत आहेत. म्हणजे ना, काहीतरी जुनं आठवल्यासारखं वाटतंय मला. असं धुसर दिसतं माझ्या डोळ्यासमोर. आणि काय दिसतं माहितीये का? म्हणजे मोठा समुद्र दिसतो, खूप असा लाटांचा आवाज येतोय असं पण दिसतं. आणि हो जुने, मला काय दिसतं माहितीये? मला असं दिसतं की कुणीतरी ना जोरात पाण्यात उडी मारतंय. जय सर, आपण जाऊयात हा सायकॅट्रिस्टकडे. म्हणजे ना, आपण त्याच्याकडे गेल्यावर ना, मी त्याला हे सगळं सांगेन आणि त्याला प्रश्न पण विचारेन असा की मला हे सारखं का दिसतं. ते नक्की सांगतील मला. नाही, बरोबर आहे तुमचं. खरंच जाऊया आपण सायकॅट्रिस्टकडे. जानूला मी जर सायकॅट्रिस्टकडे घेऊन गेलो तर ती डॉक्टरांना हे सगळं विचारेल आणि मग तिची मेमरी गेली आहे हे डॉक्टरांना तिला सांगावंच लागेल. नाही, काहीही झालं तरी हे होता कामा नये. जय सर, जाऊयात ना आपण सायकॅट्रिस्टकडे. येस जानू, आपण जाऊयात ना डॉक्टरकडे. पण तू आधी रेस्ट कर, आराम कर थोडा वेळ. डॉक्टरांचं नंतर बघू. पण जय सर, आपण कधी? मला एक फोन येतोय. आय हॅव टू टेक दिस कॉल. जयंत, तू आता कितीही प्रयत्न केले तरी मी तुझ्या जाळ्यात अडकणार नाहीये. तुझ्या प्रत्येक चालीचं उत्तर आहे माझ्याकडे. हॅलो जयंत सर, एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. दळवींच्या नवीन फॅक्टरीला टाळा लागलाय. त्यांच्यावर पेटंट चोरल्याचा आरोप झालाय. काय?
तुम्ही इथे काय करताय आणि परवानगी न घेता आतमध्ये कशा काय आलात? परवानगी घेऊन आले. तुमच्याशी थोडं बोलायचंय. गेले अनेक वर्ष तुम्ही माझं नाव घेणं टाळलंय, मला ओळख दाखवणं टाळलंय, पण तरी मी कधी चार चौघात आपल्या नात्याचा अपमान होईल असं वागलेले नाही. 40 वर्षांपूर्वी शब्द दिला होता मी, जोपर्यंत स्वतःचं घर होत नाही माहेरी पाऊल ठेवणार नाही. दिलेला शब्द पाळलाय आम्ही, म्हणून कधी माहेराशी असलेलं माझं नातं संपवलं नाही. तुमचं माझं गेल्या 40 वर्षात पटलं नसेल, तात्विक वाद असतील, पण जेव्हा माझ्या कुटुंबासाठी देवासमोर हात जोडलेत ना, तेव्हा माझं माहेर सुखरूप असावं असं साकडंही घातलंय. हे काय आहे माहितीये दादा? तुमच्या श्रीमंतीचा माज, जो मी लवकरात लवकर उतरवणार आहे. तुम्हाला काय वाटलं माझ्या नवऱ्याची ही अशी अवस्था केल्यावर तुम्ही जिंकलात? नाही दादा, हे शर्ट म्हणजे तुमच्या हरण्याचं प्रतीक आहे. बस पुरे, तोंडाला येईल ते बडबडू नका. योग्य तेच बोलतेय मी. तुम्हाला काय वाटतं माझ्या लक्षात येत नाहीये? गेली 40 वर्ष तुम्ही वाट पाहताय की आज नाही तर उद्या मी आणि हे तुमच्या समोर येऊ, आमची हार पत्करू, आमचा निर्णय घेण्यात आमची चूक झाली याची कबुली देऊ. पण नाही, गेल्या 40 वर्षात हे झालेलं नाही आणि म्हणून तुमचा अहंकार दुखावला गेलाय. इतक्या वर्षात तुम्ही आम्हाला हरवू नाही शकलात, म्हणून आता हे अशा पद्धतीने आमच्या संसारात विष घालवण्याचा प्रयत्न करताय का? दादा, काय वाईट केलंय आम्ही तुमचं? तुम्हाला माहितीये माझ्या नवऱ्याने आणि माझ्या नातवाने किती कष्टाने ती सोलर सायकल बनवली होती. तुमच्यासाठी तो फक्त एक शोध असेल, आमच्या कुटुंबाचा अभिमान होता तो शोध. आणि तुम्ही काय केलं? पुन्हा एकदा चार चौघात माझ्या नवऱ्याचा अपमान केला. आणि तेवढ्यावर थांबला नाहीत तुम्ही, माझ्या नवऱ्यावर चोरीचा ठपका लावून मोकळे झाला. माझ्या नवऱ्याबद्दल काय माहितीये तुम्हाला दादा? माझ्या नवऱ्यासारखा सच्चा प्रामाणिक भोळा माणूस सापडणार नाही. तुम्हाला काय माहितीये त्यांच्या निष्ठेबद्दल? तुम्हाला काय माहितीये त्यांच्या मनातल्या माझ्यावरच्या प्रेमाबद्दल? तुम्हाला काय माहितीये त्यांनी माझ्यासाठी आणि माझ्या संसारासाठी किती खस्ता काढला? फक्त आणि फक्त तुमचा अहंकार दुखावला गेला होता म्हणून तुम्ही येऊन म्हणाला की ही सायकल त्यांनी बनवलीच नाहीये. दादा, किती वर्षांनी त्यांना त्यांचं स्वप्न साकार होताना दिसत होतं. त्यांना एक ध्येय सापडलं होतं, एक दिशा मिळाली होती. ती फॅक्टरी त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न होतं आणि तुमच्या त्या एका आरोपामुळे त्यांची फॅक्टरी सुरू होताच बंद पडली. तुम्हाला काय वाटतं, हे असं वागून तुम्ही माझ्या नवऱ्याला हरवलात? नाही दिग्विजय देशमुख, हा माझ्या नवऱ्याचा पराभव नाहीये, तुमच्या पराभवाची सुरुवात आहे.